नमस्कार मित्रांनो, कल्पना करा संपूर्ण जग झोपलंय, पण अजूनही कोणाच्या तरी खोलीत दिवा चालू आहे. कोणीतरी अजूनही अपयशाशी झुंजत आहे. कोणीतरी आई बाबांचं आयुष्य बदलण्यासाठी जागा आहे. कोणीतरी आतून तुटलेला असूनही पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि कदाचित तो कुणीतरी म्हणजे तुम्हीच आहात. हो, आज मराठी रंगमध्ये आपण पाहणार आहोत एक प्रेरणादायी विचार जो मांडलेला आहे एपीजे अब्दुल कलाम यांनी. चला तर पाहूया या विचाराची प्रेरणा. मराठी रंग. लोकांना फक्त तुमचं हसणं दिसतंय, पण उशीमध्ये तोंड लपून रडलेल्या रात्री दिसत नाहीत. लोकांना तुमचा संघर्ष दिसत नाही, त्यांना फक्त तुमचा निकाल पाहिजे असतोय. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही पडता तेव्हा जग असतं, कारण लोकांना सुरुवातीचा अंधार दिसत नाही, त्यांना फक्त शेवटचा प्रकाश दिसत असतो. भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते, जर सूर्यासारखे तळपायचे असेल तर आधी जळावे लागेल. नक्की हे जळणं म्हणजे काय असतं? लोकांच्या टोमण्यामध्ये शांत राहणं, अपयशानंतरही पुन्हा सुरुवात करणं, सगळे फिरत असताना एकटं बसून अभ्यास करणं, मन रडत असताना तरीही स्वप्नांना धरून ठेवणं. सोनं जेव्हा आगीत टाकलं जातं तेव्हा त्याला वाटत असेल की हा प्रयोग माझ्यावरच का, पण त्याला माहित नसतं की आग त्याला जाळत नाहीये, ही आग त्याला खरं सोन्याचं रूप देते. मोठी स्वप्न पाहणाऱ्या लोकांचं आयुष्य नेहमी थोडं एकटंच असतं, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला घडवत असता तेव्हा जग तुम्हाला समजून घेत नाही. लोक म्हणतात, इतकी मेहनत करून काय होणार, तुझ्यानं नाही होणार, सोडून दे, असे बोलणारे खूप असतात. पण नदी जर पर्वतांना घाबरली असती तर समुद्रापर्यंत कशी पोचली असती? अशाच प्रकारचे स्पष्टीकरण तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका गरीब मुलाचा विचार करा. रात्री सगळे झोपलेले असतात आणि तो एका छोट्याशा दिव्याखाली बसून अभ्यास करत असतो. डोळ्यामध्ये झोप असते, मनामध्ये भीती असते, पण तरीही तो पुस्तक बंद करत नाही, कारण त्याला माहीत असतं आजचा अंधारच उद्याचा प्रकाश बनणार आहे. एका आईचा विचार करा, जी स्वतःच्या इच्छा मारते, स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवते, फक्त आपल्या मुलाचं आयुष्य उजळावं म्हणून ती स्वतःला जाळत असते. तिचं हे जळणं कोणाला दिसत नाही, पण त्याच त्यागातून एका मुलाचं आयुष्य घडत असतं. लक्षात ठेवा, बीज जेव्हा जमिनीखाली काढलं जातं तेव्हा सगळ्यांना वाटतं ते संपलं, पण त्या अंधारातच, त्या एकटेपणातच, त्या दबावाखालीच एक नवीन जीवन जन्म घेत असतं. तुम्ही सध्या जे सहन करत आहात ना, ही एकटेपणाची रात्र आहे, ही अपयशाची आग आहे, ही तुटलेली मनस्थिती, हे सगळं तुम्हाला संपवत नाहीये, हे सगळं तुम्हाला घडवत आहे. जग यशस्वी लोकांचा प्रकाश पाहत असतं, पण त्या प्रकाशामागे तो किती जळालाय, त्याची किती मेहनत आहे, हे फक्त त्या माणसालाच माहीत असतं. कदाचित आज तुमचं आयुष्य कठीण असेल, कदाचित कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल, कदाचित तुम्ही आतून पूर्णपणे थकलेले असाल, पण सूर्यालाही उगवण्याआधी संपूर्ण रात्र अंधार सहन करावा लागतो. म्हणूनच थांबू नका. रडाल, पडाल, तुटालही, पण हार मानू नका, कारण एक दिवस हेच दुःख तुमची ताकद बनेल, हेच अपयश तुमची ओळख बनेल आणि हेच जळणं तुम्हाला सूर्यासारखं तळपवेल. आता कळलं त्या म्हणीचा अर्थ? सूर्यासारखं तळपायचं असेल तर आधी जळावं लागेल. मित्रांनो, विचार आवडला असेल आणि त्यामागचा दिलेला संदर्भ तुम्हाला योग्य वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आवश्यक असलेल्या मित्रांसोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारच्या नवीन विचारांसाठी आणि त्याच्यावरच्या स्पष्टीकरणासाठी. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. धन्यवाद.